ठरलं तर. मग या मालिकेचा आजचा धमाकेदार 22 जुलैचा भाग सुरुवात होतो कोर्टात, जिथे अर्जुन साक्षीला तिचा दुसरा मोबाईल दाखवत विचारतो, हा तुमचाच फोन आहे का साक्षी शिखरेजी? अर्जुनचा आवाज ठाम आणि थोडा मोठा. सगळं कोर्ट एकदम शांत. साक्षी घाबरलेली, गळा सुकलेला, काही क्षण थांबते आणि अखेर म्हणते, हो, हा फोन माझाच आहे. सायलीच्या चेहऱ्यावर आनंदाचा हास्य, मधुभाऊ डोळ्यांनी कौतुक दाखवतात. अर्जुन लगेच म्हणतो, अरे वा साक्षीजी, तुमच्याकडे 2 फोन आहेत. पण तो फोन लपवणं हेच तर खटकतंय. अर्जुन इन्व्हलपमधून टॉवर लोकेशन रिपोर्ट जज साहेबांना दाखवतो, जिथे स्पष्ट दिसतं की खुनाच्या रात्री साक्षी शिखरे यांचा दुसरा मोबाईल वात्सल्य आश्रम मध्येच होता. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे फिके होतात. एकच खळबळ कोर्टात. दामिनी लगेच उठते आणि म्हणते, मिलॉर्ड, साक्षी आश्रमात होती म्हणजे तिनेच खून केलाय असं सिद्ध होत नाही. अर्जुन म्हणतो, हो, पण तिने मोबाईल लपवला म्हणून संशय नक्कीच वाढतो. मी विनंती करतो की साक्षी शिखरे यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात यावी. जज साहेब लगेच आदेश देतात. तात्काळ चौकशी करण्यात यावी. कोर्ट सुटल्यानंतर अर्जुन साक्षीला तिचा मोबाईल परत देतो. साक्षी काही बोलत नाही, पण चेहरा पूर्णपणे गोंधळलेला. दामिनी संतापलेली. दुसरीकडे रविराज आणि प्रिया यांचं जोरदार भांडण सुरू आहे. रविराज विचारतात, तू कोर्टात का खोटं बोललीस? तू वारंवार म्हणालीस की साक्षी तिथे नव्हती. प्रिया म्हणते, बाबा, मी तिला पाहिलंच नाही, मी लपले होते. रविराज चिडून म्हणतात, अर्जुनने सिद्ध केलं की ती तिथेच होती. तो खोटे पुरावे देत नाही. प्रिया अचानक चक. सायली आनंदात, अहो, मला इतका आनंद झालाय ना, खरं सांगते नाचावं वाटते. अर्जुन हसतो आणि म्हणतो, दिसतंय बायको, तुझ्या चेहऱ्यावर सगळं झळकतंय. मधुभाऊ येतात आणि म्हणतात, जावई बापू, खरंच मनापासून आभार. मी तर आशा सोडून दिली होती. अर्जुन नम्रपणे म्हणतो, हे माझं कर्तव्य आहे, एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणूनही. मधुभाऊ भावुक होऊन म्हणतात, मला एकच काळजी होती की मी जन्मटेप मिळाली तर माझ्या घरच्यांचं काय, पण आता तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्ही लवकरच अक्षय आणि मानसीचं लग्न सुद्धा बघणार आहात. दुसऱ्या बाजूला साक्षी आणि दामिनी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद होतो. दामिनी विचारते, साक्षी, खरं सांग, तुला हे खोटं बोलायला कोणी सांगितलं? साक्षी म्हणते, मला प्रियाने कोर्ट सुरू होण्याआधी बाजूला नेलं आणि सांगितलं की तू जर कबूल केलंस की तू आश्रमात होतीस तर तू अडकेल. प्रिया म्हणाली की दामिनी तुला फासावर चढवणार आहे, ती फक्त स्वतःचा जीव वाचवेल. दामिनी संतापते, साक्षी, तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी 20 वर्ष केसेस हाताळते, मी तुला वाचवलं असतं. तू खोटं बोलून अजूनच अडचणीत सापडलीस. साक्षी रडवेल्या स्वरात, माफ करा मॅडम, मी खूप प्रेशरमध्ये होते. एकदा आधी अर्जुनने मला जेलमध्ये पाठवलं होतं, मला वाटलं पुन्हा तसंच होईल. दामिनी म्हणते, मी कोर्टात तसंच युक्तिवाद केला होता की तू आश्रमात होतीस याचा अर्थ खून केलाय असं होत नाही, पण तुम्हा बापलेकांना ना स्वतःची अक्कल चालवायची भारी हौस. महिपत आणि साक्षी एकमेकांकडे पाहतात, गप्प. प्रेक्षकांनो, आता याच दरम्यान पुढच्या भागाची झलक दाखवली जाते. न्यूजमध्ये बातमी झळकते, सरंजामेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अर्जुन त्याच्या घरी येतो आणि सरळ धमकी देतो, तुझे सर्व काळे कारनामे या फाईलमध्ये आहेत, तू माझी साथ दे नाहीतर अडक. आता सगळं प्रकरण प्रियावर वळायला सुरुवात होते आहे. महिपत आता प्रियावर अजिबात विश्वास ठेवत नाही आणि प्रिया देखील गोंधळात सापडलेली. आता कोर्टात तिच्यावरही संशयाची सुई फिरते आहे. पुढचा भाग अजूनच धक्कादायक असणार यात शंका नाही.